अजून धाराशिवला परत बोलवलं होतं ना मला आता. धाराशिव रुग्णालयात आपलं हे सिव्हिल दिसतंय ना ते आहे. आणि मी इकडं पार्किंग लॉटकडे येऊन बसलो आहे. आत्ताच माझं चेकअप वगैरे झालं ना. गळा खूप सुजला आहे. हे असं झालं आहे, पूर्ण विचित्रच झालं आहे. कुत्रं जसं चावलं तसं होतं आहे ना, तशा प्रकारे पाक नरड सुजून गेलं आहे. हे असं झालं तर त्यामुळं का नाही मग परत बोलवलं होतं. गळ्याची तपासणी होती. काय काय केलं आहे त्यांनी, काय हे असं तपासणी. हे बघा इथलं हे कार्ड दिलं आहे आता. जिल्हा शासकीय रुग्णालय धाराशिव. कसं ते आत्ताची जी काही रिपोर्ट आहे ना ते त्यावरती आहे. आणि ही आजची तारीख वगैरे पण आहे बघा. याच्यावरती 7/4/25 दिसली ना. उलटं दिसत असेल तुम्हाला मोबाईलमध्ये. आणि तो कालचा रिपोर्ट त्यांनी घेऊन बोलवला होता, तो पण आणला होता. मग आज अजून काही गोळ्या दिल्या. खूप साऱ्या नुसता गोळ्याच खाऊन कंटाळा आला आहे मला. एवढं अजून एक पॉकेट भरून दिलं आहे. सर्दी पण झाली आहे ना जास्तच मला. हे आलं आहे म्हणजे पूर्ण अंगाचं ते काय विषच पसरल्यासारखं झालं आहे. तर त्यांना असं वाटलं होतं की ते काही जे चावलेले जे दात आहेत काय आतमध्ये कुठं शिराला वगैरे लागलं आहे का ते बघायचं होतं. काय नाही, नॉर्मल आलं आहे. 2-3 दिवसाच्या गोळ्या दिल्यात, होईल बरं असं म्हटलं आहे. आणि ते पहिल्या ज्या गोळ्या होत्या त्या पण खावा म्हटलं आहे, सगळं व्यवस्थित होईल. तर मला एवढंच म्हणायचं आहे, अत्याचार झाला आमच्यावरती. आणि एकदा आपण माफ करून टाकलं तरी देव काही त्यांना माफ करणार नाही. माफ म्हणजे आपण फक्त एवढंच केलं आहे की त्यांना आपण कोणता ॲक्शन वगैरे नाही घेतली. कारण त्यांनी आपल्या पोलीस पाटलांनी म्हटलं ना नका घेऊ म्हणून, एकदा हे करा म्हणून, शांत बसा म्हणून. मग म्हणून आपण बसलो. नेक्स्ट टाईम बघू. तासभर लागते. सर्दी लई झाली. कसं व्हायलं आहे, पार्किंग लॉट आहे ना हा, पार्किंगमध्ये बसलो आहे इकडे येऊन. मग तो गाडी वगैरे लावायला लोक येतात, मग ते तिकडं लक्ष चाललं आहे माझं. म्हणून व्हिडिओमध्ये थांबवायलो आहे. सगळं व्यवस्थित आहे. मला तर चिंता होती की काहीतरी इन्फेक्शन झालं आहे का काय म्हणून. आवाज पण चेंज व्हायला आहे ना. आवाज ते आरडाओरडीमुळं झाला असं. माझ्या गळ्यातली ती काही साखळी होती ना ती तुटली. हा कसं की दोऱ्यात असतोय ना, हा नाही तुटला. साखळी होती चांदीची, ती तुटून गेली. आणि त्याला पण दुरुस्त करून काय आम्ही करून खातोय ते बघवलं नाही. काय बघवत नसतंय ना बाबा. एखाद्याचं घर व्यवस्थित चालू आहे झालं तर असं लोक त्रास देतात मुद्दाम विनाकारण. रोज आम्ही कामाला जातोय दोघं मिळून, आम्ही करून खातोय. आम्ही थोडंच त्यांना मागायला चाललो आहे का ते आम्हाला मागायचं यायलेत. आम्ही पण म्हणत नाही की त्यांनी आम्हाला मागायला येतात. आमच्या कष्टाचं आम्ही खातोय, त्यांच्या कष्टाचं त्यांनी खात्यात. तरी पण त्यांनी तसं केलं आहे. आणि ज्यांनी केलं आहे त्यालाच आपण लय जीव लावत होतो. भावापेक्षा जास्त किंमत देत होता. कोणाचं नसते. मला तर लय काळजी वाटत होती की बाबा तसलं काही विष पसरू नये म्हणून. त्यांनी तशी एक मशिनरी हे टाकून सगळं चेक केलं. इथपर्यंत सूज आली आहे ना अशी. आता खूप लय मस्त सोय झाली आहे धाराशिवच्या सिव्हिलमध्ये. खूप म्हणजे खूप चांगलं. इथं आता हे झालंय ना मेडिकल कॉलेज, पहिलं नव्हतं ना. पार्किंगसाठी वेगळी जागा केली आहे गाड्या लावायला. या म्हणजे लहान लेकरांसाठी
आणि सोनोग्राफी, पुन्हा एक्सरे त्यांचा भाग वेगळीकडं केला आहे. त्यात आणखीन काय काय आहेत मला काय माहीत नाही एवढं, पण लय मस्त करून टाकलं आहे असं गार्डन. ते नवीन झालेलं आहे. तो आता जी बिल्डिंग दिसली ना तुम्हाला ती नवीन झालेलं आहे, पहिले काही ती नव्हती. आणि खरं लय स्वच्छता पण लय आहे आता. पहिलं खूप घाण असायचं. पुन्हा जळीत वार्ड पण इकडं वेगळीकडं केलं आहे सेपरेट. म्हणजे ते पहिलं लय विचित्र दिसायचं एकदम. आपण समजा कशासाठी पण गेलेलो असायचो ना, आपलं कोणी ॲडमिट असतेच की ते दिसायचे, ते दिसले भीतीच वाटायची. पुन्हा डिलेवरी वार्ड पण दुसरीकडंच केलं आहे धाराशिवमध्ये सेपरेट. स्त्री रुग्णालय प्रसूतिगृह म्हणजे डिलेवरीसाठी वेगळीकडंच केलं आहे तिकडं, इथून थोडंसं लांब अंतरावर. आणि हा इकडं पुन्हा बाकीचं इकडं ॲक्सिडेंट म्हणा, आजार पाजार, आंधळं पांगडं लंगडं खुळं हे सगळं इकडं या डिपार्टमेंटमधून. म्हणजे इथं पण आता वेगवेगळे असं बिल्डिंग झाल्यात मोठमोठ्या. जायचं आहे मला घरी, पण थोडंसं मोबाईल चार्जिंग करून घेतला. इथं लाईट असं घोटाळा झाला आहे. आणि तुम्हाला आज नाही आता उद्याच्या व्हिडिओत येईल, तुम्हाला आपल्या घरातलं काय काय काम केलं आहे ते पण दाखवायचं. उद्या नक्कीच दाखवेल तुम्हाला. म्हणजे आज कसं की रात्री एक व्हिडिओ शूट केला तो सकाळी म्हणजे दुपारी 1 वाजता अपलोड. आणि आता जे मी व्हिडिओ करतो आहे 11 वाजल्यात. आता 11 वाजताचा व्हिडिओ येईल आता रात्री 8 वाजता, मग तुम्ही बघचाल. म्हणून हे 2 तर काय फिक्स झाले ना. मग त्यामुळं आजच्या दिवसात म्हणजे सोमवारच्या दिवसात नाही दाखवता येईल की घरातलं आपण काय काय केलं आहे. तुम्ही उद्या बघा, तुम्हाला आवडेल. तुमची वहिनी मला म्हणत होती की मी पण येते सोबत, तुमच्या काय काय होते. तिला लय म्हणजे असं वाटत होतं की त्या सगळ्यांनाच वाटायला काहीतरी इन्फेक्शन झालं म्हणून, त्यानं चावलेल्याचा काहीतरी परिणाम झाला आहे काही की असं, म्हणून सुजायलं आहे. म्हणून हे पण सुजायलं आहे ना, अशी गाल पण सुजायली ना. मग त्यामुळं ती म्हणत होती की मी येते येते, पण म्हटलं नाही नको तू येऊ नको, मी येतो म्हटलं जाऊन लगेचच. आणि आज आमच्या गावच्या सरपंच त्यांचा आहे साखरपुडा, तर तिकडं पण जायचं आहे मला. इन्व्हिटेशन आलं आहे, त्यांच्या आईसाहेब आले ते आमच्या गावच्या सरपंचांच्या. मग त्यांनी येऊन पण निमंत्रण दिलं आहे ना. आणि खूप चांगला माणूस आहे तो आमच्या गावचा सरपंच. मग तिकडं पण जायचं आहे तिला म्हटलं. आणि घरचं आता ते चालू होतं, तिला म्हटलं तू घरीच थांब, घरचं सगळं ते काही जे आहे ते बघ तू. आता ती तुम्ही असं सांगून नाही समजणार, तुम्हाला मी व्हिडिओच दाखवेल. म्हणजे मंगळवारी सकाळी त्या सरप्राईजसाठी तुम्ही सर्वांनी तयार राहा. आणि ज्याच्याकडं माझा नंबर आहे ना त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज करा बरं. माझ्याकडून काही नंबर डिलीट झालेत, म्हणजे मला व्हॉट्सअपला हाय करा. चला निघतो मी आता घरी. नाश्ता नाही अजून व्हायला माझा.